नमस्कार. आजची आपली रेसिपी संक्रांती स्पेशल आहे तिळाचे लाडू. संक्रांतीला प्रत्येकजण तिळाचे लाडू बनवत असतात, पण कधी खूपच कडक होतात, तर कधी खूप नरम होतात, तर कधी चिवट होतात. त्यासाठी पाकावर लक्ष देणं गरजेचं आहे. तर आज आपण खास टिप्ससहित आणि योग्य प्रमाणासहित तिळाचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर या रेसिपीला फॉलो करून तुमचाही एक एक लाडू परफेक्ट बनणार. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण सामग्री बघूया. तर इथे मी हा 150 ग्राम गूळ घेतला आहे आणि गुळाला असं बारीक चिरून घ्यायचं आहे. तर इथे हा 1 कप म्हणजेच 150 ग्राम गूळ आहे आणि याच कपाने 1 कप मी तीळ घेतले आहे. तर 150 ग्राम तीळ आहे, 150 ग्राम गूळ, 1 चमचा साजूक तूप लागणार आहे आणि 2 चमचे लागणार आहे पाणी. तर या चमच्याने मी 1 चमचा तूप आणि 2 चमचे पाणी घेतलं आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि तिळाला आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे. कढई चांगली गरम झाली की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला याला भाजायचं आहे. खूप लवकर भाजून होतात तीळ, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये तीळ भाजून होतात. तीळ आपल्याला असे एकसारखे परतत राहायचे आहे, म्हणजे काय होणार, तीळ आतून कच्चे राहणार नाही आणि ते चांगले भाजले जाणार. तिळाचा हलका कलर बदलायला लागला, तीळ उडायला लागले की समजून जायचं की तीळ भाजून झाले. आता 3-4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तिळाचा हलका रंग बदललेला आहे आणि तीळ असे तडतडायला लागले आहे, म्हणजेच आता आपले तीळ भाजून झाले आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे तीळ काढून घ्यायचे. आता तीळ भाजून झाल्यानंतर परत तीच कढई मी गॅसवर ठेवली. आता त्यात आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा तूप, 1 कप गूळ आणि 2 चमचे पाणी. आता याला आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे. साखरेपेक्षा गुळाचा पाक लवकर होतो, म्हणून मंद आचेवरच आपल्याला पाक करायचा आहे. इथे एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा की मी इथे चिक्कीचा गूळ घेतला नाही, तर अगदी साधा गूळ घेतला आहे. चिक्कीचा गूळ घेतला तर पाक बरोबर होत नाही आणि कधीकधी लाडू इतके कडक होतात की कोणाकोणाच्या दाताला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आपल्याला साधा गूळ घ्यायचा आहे. आणि जर तुमच्याकडे ऑर्गॅनिक गूळ असेल तर त्याहीपेक्षा चांगलं तुम्ही ऑर्गॅनिक गूळ पण घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता गूळ चांगला विरघळला आहे. आता इथून पुढची जी मेथड आहे ती काळजीपूर्वक बघायची आहे, कारण आपल्याला लाडू खूप कडकही बनवायचे नाही, दात तुटणार असे, तर खूप सॉफ्टही बनवायचे नाही आणि चिकटही बनवायचे नाही. आता या गुळाला चांगला फेस आल्यानंतर आपल्याला याला थोडं पाकावर आणायचं आहे, म्हणजे 2 मिनिटापर्यंत असंच फिरवत राहायचं आहे आणि मग 2 मिनिटानंतर आपण याला चेक करूया. आता तुम्ही 2 मिनिटानंतर बघू शकता थोडा रंग बदललेला आहे बघा, आणि फेस पण थोडा कमी झालेला आहे. आता ही चाचणी चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात मध्ये मध्ये असा पाक चेक करत राहायचा. गॅसची फ्लेम कमी ठेवून वाटीमध्ये असा पाक टाकायचा. आता पाण्यात पाकाचे काही थेंब टाकल्यानंतर त्याचा हाताने असा गोळा तयार होतो की नाही ते चेक करायचं. आता तुम्ही बघू शकता इथे याचा गोळा तयार होत नाही आहे, तो पाण्यात मिक्स होत आहे, म्हणजे आपली चाचणी अजूनही झाली नाही. याचा अर्थ आपल्याला हा पाक व्हायला अजून काही सेकंड्स लागणार, म्हणजे पाण्यामध्ये त्याचा चांगला गोळा तयार व्हायला पाहिजे. आता परत 1 मिनिटानंतर आपण चाचणी चेक करूया. वेळ लागला तरी चालेल, पण चाचणी आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायची. आता इथे मी परत त्याच वाटीमध्ये पाकाचे काही थेंब टाकले. आता इथे तुम्ही बघू शकता याचा असा गोळा तयार झालेला आहे बघा, आणि हा आता खूप कडकही नाही आणि खूप नरमही नाही, म्हणजे अगदी परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे. याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त कडक गोळा तयार केला तर काय होणार, लाडू जास्त पक्के होणार. म्हणून आपल्याला असा परफेक्ट असा गोळा, म्हणजे खूप नरम नाही आणि खूप कडक नाही असा तो गोळा तयार व्हायला पाहिजे. आता इथे मी हा गॅस बंद करते आणि गॅस बंद केला की यात आपल्याला लगेच टाकायचे आहेत तीळ आणि पाकात तीळ टाकले की याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ही कढई मी गॅसवरून उतरून घेते
आता हे मिश्रण थोडं लिक्विडी दिसत आहे, पण जसजसं हे थंड होणार आणि याला हवा लागणार तसतसं म्हणजे 3-4 मिनिटातच हे घट्ट होणार. तर याला असं फिरवत राहायचं थोडं घट्ट होईपर्यंत. तर बघा आता तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट झालं आहे. तर आता या स्टेजवर आपल्याला याचे लाडू बांधायचे आहे, म्हणजे मिश्रण खूप आपल्याला थंड करायचं नाही आहे. आता इथे हे लाडू एकसारखे होण्यासाठी मी इथे एक वाटी घेतली आहे आणि त्याला तूप लावून घेतलं आहे. आता काय करायचं आहे, या वाटीमध्ये असं मिश्रण घ्यायचं आणि हाताला थोडं ओलं करायचं आणि ओल्या हाताने थोडंसं हे मिश्रण असं पसरून घ्यायचं. हात ओला केल्याने हाताला चटका लागणार नाही. हे मिश्रण असं हातावर घ्यायचं आणि त्याचा असा लाडू तयार करायचा आणि लगेच असं करून आपल्याला तो लाडू तयार करायचा. याप्रमाणे लाडू केले तर ते एकसारखे होतात. नाहीतर मग तुम्ही हाताने पण ते वळू शकता, पण हाताला थोडं पाणी लावायचं म्हणजे ते चटका लागणार नाही. बस याचप्रमाणे आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे लाडू केले तर लाडू एकसारखे होतात आणि हाताला चटकाही लागत नाही. पण तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही हाताने पण ते लाडू वळू शकता. तर इथे आपले मस्त तिळाचे गोल गोल आणि परफेक्ट असे लाडू तयार आहेत. या मेथडने जर तुम्ही लाडू बनवले तर कधीही बिघडणार नाही. खूप कडकही होणार नाही, खूप नरमही होणार नाही आणि चिवटही होणार नाही. तर या रेसिपीला फॉलो करून लाडू नक्की बनवा. आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.